हे आपला टप आपण रिकामा करून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण लावलं होतं वांग्याचे झाडं, त्याला आपण आता रिकामा करून घेतलेला आहे। हे आपण माती त्याच्यामधली काढून घेतलेली आहे। हे आता आहे खूप सारे गांडोळे, हे आहेत गांडोळे याच्यामध्ये आहेत। हात घालायला पण नको वाटतंय एवढे ह्याच्यामध्ये गांडोळे तयार झालेले आहेत। खूपच ह्याच्यामध्ये गांडोळे आहेत। हे आपण याच्यामधून आता काढून घेतलेलं आहे वांग्याचे झाडं टापामधून। तर आपल्याला लावायचं आहे याच्यामध्ये काहीतरी दुसरं लावून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपण हे टप हा रिकामा करून घेतलेला आहे। आपण आता तर हे आपण टप खाली करून माती इथं टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये वेस्ट आहे ते भरून त्याच्यावरती आपण माती टाकून त्याच्यामध्ये झाड लावणार आहे। मस्त असं छान माती टाकून एक कुंडी आहे वांग्याच्या झाडाची। आता आपण ही झाडं काढून घेणार आहे वांग्याची। याच्यामधून हे आहे वांग्याचे झाडं आहे, त्याच्यामध्ये आपण ही झाडं काढून आता याच्यामध्ये आपण याच्यात दुसरं झाड लावणार आहे, त्याच्यामुळे हे वांग्याचं आपण काढून घेणार आहे। आता हे आपण वांग्याची झाडं काढून घेतलेली आहे आणि कुंडी आपली रिकामी करून घेतलेली आहे। तर आपण ह्याच्यात लावणार आहे दुसरं झाड, त्याच्यामुळे आपण ही कुंडी खाली केलेली आहे। हे आपण घेतलेलं आहे जाईचं झाड, छान असं सुंदर आहे, ते आपण या कुंडीमध्ये लावून घेणार आहे। याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे ही माती घेतलेली आहे आपण, याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट मिक्स करणार आहे। हे आपण घेतलेला आहे वर्मी कंपोस्ट, हे आपण वर्मी कंपोस्ट मिक्स केलेला आहे। तर याच्यामध्ये मातीमध्ये मिक्स करून घेऊया। तर हे आपण माती याच्यामध्ये कुंडीमध्ये भरून घेऊया। एक कुंडीमध्ये आपण माती आणि हे नारळाच्या शेंड्या भरून घेतलेल्या आहे। नारळाच्या शेंड्या का भरून घेतलेल्या आहेत की ऊन खूप पडलं की आपल्या झाडाला ओलावा राहावा म्हणून आपण हे नारळाच्या शेंड्या याच्यामध्ये आपण टाकून घेतलेल्या आहे। आता हे झाड आपण कुंडीमधनं काढून तर आपण लावून घेणार आहे। चला मग आता हे झाड आपण कुंडीमधून काढून घेऊया। तर हे झाड आपण कुंडीमधून काढून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण झाडाला ठेवूया। तर आपण हे कुंडीमध्ये झाड ठेवून घेतलेलं आहे, छान असं सुंदर बसतंय। तर आपण याच्यामध्ये माती भरून घेऊया। कुंडीमध्ये आपण आता झाडे लावून घेतलेलं आहे, खाली पडू नये म्हणून आपण याची मदत दिलेली आहे, कारण खाली हे असं झाड खाली पडत होतं, त्याच्यामुळे आपण हे टेकन दिलेलं आहे। तर आपलं झाड छान असं लावून झालेलं आहे कुंडीमध्ये। तर आपण त्याला वर्मी कंपोस्ट वरून थोडंसं टाकून घेऊया। हे आपण वर्मी कंपोस्ट टाकून घेतलेलं आहे। झाडाला आपल्या ताकद मिळावं म्हणून आपण याला मातीमध्ये बी मिक्स केलेलं आहे आणि वरती पण आपण दिलेलं आहे वर्मी कंपोस्ट। आता याला आपण पाणी घालून घेऊया, म्हणजे छान असं आपलं झाड लावून झालेलं आहे। आता आपण याला पाणी देऊन घेऊया। झाड आपलं लावून झालेलं आहे, आता आपण त्याला पाणी देऊन घेऊया। तर आपण त्याला पाणी देऊन घेतलेलं आहे, सुंदर असं मस्त। हे आपलं झेंडूचं झाड आहे आपल्याकडं, त्याची आपण कटिंग लावून घेणार आहे।
आता आपण ह्या झाडाची कटिंग काढून घेऊया. आता आपण कटिंग काढून घेतलेली आहे. आता ही कटिंग आपण कुंडीमध्ये, छोट्याशा कुंडीमध्ये कटिंग लावून घेऊया आपण. हे जाईचं झाड काढलेली कुंडी आपल्याकडे रिकामी आहे, त्याच्यामध्येच आपण हे झेंडूचं झाड लावून घेणार आहे. झेंडूच्या झाडाची कटिंग लावून घेणार आहे. तर आपण याच्यामध्ये माती भरून घेऊया. आपण छोट्या कुंडीमध्ये माती भरून घेतलेली आहे. छान याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट मिक्स करून आपण माती भरून घेतलेली आहे. आता जे आपण कटिंग हे घेतलेले आहे ते आपण आता कटिंग लावून घेऊया त्याच्यामध्ये. तर ही कटिंग आपली लावून छान अशी तयार झालेली आहे. तर आपण याला पाणी देऊन घेऊया. ही माती आपली निघलेली आपण भरून घेणार आहे. टपामध्ये आपण आता हे दुसरी माती भरून घेतलेली आहे छान अशी. आता हलवून असा आपण टप फुल भरून घेतलेला आहे. एका साईडने आपला टप तुटलेला आहे, त्याच्यामुळे आपण हे कॅरी बॅग लावलेली आहे त्याला. आता आपलं झाडं लावायला टप भरून झालेला आहे छान असा. ही माती आपली आता झाडाची निघलेली आपण आता एक कॅरी बॅगमध्ये भरून ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांदा झाडं लावताना कामाला येते. वाळवून अशी मस्त ठेवायची, म्हणजे झाडं लावण्यासाठी छान माती आपली तयार होते. त्याच्यामुळं आपण ही झाडे निघलेली टपामधली माती तर आपण हे कॅरी बॅगमध्ये भरून ठेवणार आहे. तर आपण हे कॅरी बॅगमध्ये माती भरून ठेवलेली आहे.